नमस्कार, मी प्रमोद. या आठवड्यातल्या आर्थिक घडामोडी सांगणारा मित्र. आज आपण आर्थिक वर्ष 25-26च्या शेवटच्या दिवसात आहोत आणि उद्यापासून 26-27 हे आर्थिक वर्ष सुरू होईल. काही महत्त्वाचे 3 बदल होणार आहेत. पहिला बदल म्हणजे OTP येण्याची पद्धतीमध्ये बदल होणार आहे. आपल्या वॅलेट ॲपमधले जसं भीम, फोनपे, गुगल पे वगैरे जे काय पेमेंट ॲप आहे त्याच्यामधला OTP आता SMS स्वरूपाने नाही येणार आहे, त्या ॲपमध्येच येणार आहे आणि ॲपमधला OTP तो आपल्याला वापरायचा आहे. ह्या सर्व चेंजेस जे होत आहेत याचे पार्श्वभूमी ही आहे की सध्या ऑनलाईन फ्रॉड्स खूप होत आहेत आणि त्यामुळे सामान्य जनतेचे पैसा हे अत्यंत सहजतेने लुटला जात आहे. त्याच्यानंतर दुसरा बदल जो होणार आहे तो म्हणजे आता पेमेंट ॲपची आपण स्क्रीनशॉट काढू शकणार नाही. जे एनीडेस्क नावाचं सॉफ्टवेअर आहे जे मोबाईलमध्ये पण असतं आणि आपल्या डेस्कटॉप PCमध्ये पण असतं, त्या एनीडेस्क सॉफ्टवेअरने आपण दुसऱ्याच्या PCचा किंवा मोबाईलचा ताबा घेऊ शकतो आणि पासवर्ड आणि बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला ॲक्सेस मिळू शकतो. तर हा ताबा मिळू नये, कोणी आपला पासवर्ड पाहू नये, वापरू नये आणि आपल्या गॅजेटचा, कॉम्प्युटरचा कोणी ताबा घेऊ नये म्हणून इथून पुढे स्क्रीनशॉट किंवा एनीडेस्कसारखे ॲप्लिकेशन पेमेंट ॲपमध्ये चालणार नाहीत. हा एक महत्त्वाचा बदल होत आहे. आणि तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे आपण आपले पेमेंट ॲप स्लीप मोडमध्ये टाकू शकतो. म्हणजे समजा आपण ठरवलं की रात्री 10:30 ते सकाळी 6:30 याच्यामध्ये कोणताच व्यवहार करायचा नाही किंवा कोणताच व्यवहार होऊ द्यायचा नाही, तर ते पण आता शक्य होणार आहे. आपण आपल्या पेमेंट ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन स्लीप मोडचं सेटिंग देऊ शकतो आणि त्यानंतर आपल्या त्या पिरियडमध्ये जसं मोबाईल स्लीप मोडमध्ये जातो तसं पेमेंट ॲप पण स्लीप मोडमध्ये असतील, जेणेकरून कोणत्याही प्रकारची आपल्याला नको असलेल्या तासांमध्ये आपल्या इच्छेविरुद्ध कोणतंही ट्रान्झॅक्शन होणार नाही. या सर्व गोष्टी सायबर सिक्युरिटीशी संबंधित आहे. सायबर पोलीस आता बऱ्यापैकी प्रगत झालेले आहेत, त्यामुळे हे सर्व बदल उद्यापासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात होणार आहेत आणि त्याच्यामुळे खूप लोकांचे सोय होणार आहे आणि आपले व्यवहार हे डिजिटली सेफ व्हायला मदत होणार आहे. थँक्यू. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं मत नोंदवा. धन्यवाद.